काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर ज्यांनी हल्ला केला ते हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तुषार दामगुडे सध्या आपल्यासोबत आहे. काय नक्की काल झालता? थेट तुम्ही बंदूकचा धाक दाखवलं, हात म्हणजे 4-5 मित्रांना बोलून त्याला मारहाण केली. मी एबीपी माझाचे प्रथम आभार मानतो, कारण त्यांनी मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे, मी बीजेपीचा काय म्हणतात ते पदाधिकारी आहे असं नॅरेटिव्हनं चालतं. त्यांनी एक योग्य उल्लेख केला, मी हिंदुत्ववादी आहे, जे की मी जाहीर कबूल करतो. या हनुमंत पवार नावाच्या विकृतांनी काही दिवसांपूर्वी मला जाहीर डिबेटमध्ये तुला बुटाने ठोकतो परत जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील शिवीगाळ अशी त्यांनी ते जाहीर केलेली आहे. सगळ्या महाराष्ट्रापुढे आहे. याच्यावरती 26 गुन्हे दाखल आहेत. हा अनेक डिबेट्समध्ये लोकांना धमक्या देण्याचे सातत्याने प्रकार करत असतो आणि अशा प्रकारची प्रवृत्ती जेव्हा काल मला तिथं भेटली तेव्हा त्यानं पुन्हा एकदा बाहेर पडताना तू खूप हिंदुत्ववाद करतो, नक्षलवाद करतो, तुला ठोकतो आणि एक शिवीगाळ केली. त्याचा खुलासा मी पुन्हा विचारला त्याला रस्त्यावरती, त्याने पुन्हा एकदा तीच भाषा वापरली आणि त्यानंतर जाऊन काहीतरी खोटी तक्रार केली की मला म्हटलं की ते कमरेकडे बघ काय आहे आणि मग ते म्हटलं की ते बंदूक लावली. त्या CCTV फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसतंय की अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडला नाही आणि बाकी जो CCTVमध्ये जो काही प्रकार दिसतोय त्याच्याबद्दल अभिमान आहे, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही. म्हणजे तुम्ही जे मारहाण केली, धमकी दिली, जे काही केलं ते म्हणजे योग्य केलं तुम्हाला वाटतंय? पोलिसी तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये जे काही दिसतंय त्याच्याबद्दल अभिमान आहे. म्हणजे तुम्ही जे मारहाण केली ते योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये जे काही घडलंय त्याच्याबद्दल आम्ही योग्य आहे असंच आम्ही समजतो, कारण या काँग्रेसींनी या देशामध्ये अनेक प्रकारचे असे हत्याकांड घडवले. महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर त्यांनी हजारो ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना लुटलं, त्यांची हत्या केली, अनेक शिखांची हत्या केली. त्याच्याबद्दल राजीव गांधींनी अभिमान बाळगला. तुषार दामगुडेला काय अडचण आहे? ते जाहीरपणे असं म्हटलं होते की एक बडा पेड़ गिरता है तो ऐसी घटनाएं होती रहती है. अशा विचारसरणीतनं आलेले हे लोक आहेत, सामूहिक हत्याकांड करणारे लोक आहेत. या हनुमंत पवार सारख्या विकृतीचा विचार तोच चाललेला आहे. तो जेव्हा मला म्हणतो की तू गागा भट्टाची पैदास, नाजाईच पैदास आहेस, तू नाना फडणवीसची पैदास आहेस, तू पेशव्यांची पैदा आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे सहकारी आहेत. यांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गांधीजींची भाषा करतो. दुसरीकडे काय म्हणतो, शिवाजी महाराज असते तर गागा भट्टाला जिवंत जाळला असता. अरे नालायका, तुला शिवाजी महाराजांनी पहिला हत्तीच्या पायाखाली दिला असता, कारण त्या गागा भट्टांच्या चरणावरती डोकं ठेवून शिवाजी महाराजांनी राजसत्ता चढलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना तू जाळण्याची भाषा करतो आणि आज गांधींचं नाव सांगतो. हे या देशामध्ये खपून घेतलं जाणे. आम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. ज्याला ज्या भाषेत समजेल आम्ही उत्तर देऊ. तुम्ही म्हणताय शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, मग असं कुठं आहे की विचारांची लढाई ही विचारांनी लढाई असती? थेट तुम्ही बंदूक होती तुमच्या कमरेला? मला एक बंदूक होती का? जिहादी गटांच्या विरोधात, नक्षलवादाच्या विरोधात काम करत असल्या कारणाने मला एक परवानाधारक बंदूक मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं खेळाडूंसाठीचा परवाना आणि एक असतो खाजगी व्यक्तींचा परवाना संरक्षणासाठी. खेळाडूंना ते प्रदर्शन करण्याचा अधिकार नाही आहे, मात्र ज्यांना संरक्षणासाठी मिळाले त्यांना ते प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. ती मुळात दिलेलीच आहे संरक्षणासाठी. मी अक्षरशः काढून ह्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या याला जरी लावली असती तरी काय अडचण नव्हती, कारण ते कायद्यामध्ये मला संरक्षणासाठी दिलेली आहे. परंतु तसं काही घडलं नाही. त्याच्या FIR मध्येच ते म्हणतोय की धमकी तुम्ही दिली ज्या पद्धतीने, आणि विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते असं एकीकडे म्हणलं जातं. मात्र तुम्ही जे आरोप करताय जे की थेट मारायचं, काल तुम्ही काही तुमचे सहकारी बी बोलले आणि त्याला थेट मारहाण केली तिथं, तर CCTV मध्ये दिसतंय. हा, त्याच्यामध्ये एक समर्थन करता या गोष्टीचं तुम्ही? एक खुलासा करतो की त्यांनी त्याच्या FIR मध्ये काय म्हटलं ते महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की पहिलं ते म्हटलं की बघ माझ्याकडे काय आहे, नंतर ते म्हणतात त्यांनी लावली. आता 2 वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर CCTV नीट बघितला तर असं कुठंही तुम्हाला दिसत नाही. दुसरं, पिस्तल तर होती तेव्हा. आता माझी अधिकृत आहे, ती पिस्तूल लावूनच फिरतो, कारण ज्या गटांकडून धोका आहे ते बघता मी काय पिशवीतनं ती काढायची आणि मग त्यात गोळ्या भरायच्या आणि ती मारायची इतकं तर मला वेळ मिळू शकत नाही. कारण ज्यांनी 5,000 पोलिसांच्या हत्या केल्यात, ज्यांनी 7,000 नागरिक मारलेत, अशा नक्षलवाद्यांशी माझी लढा चालू असतो, म्हणून तर ती मला मिळालेली आहे. हा जो हनुमंत पवार आहे, मी एबीपी माझाच्या वतीने खुलासा करू इच्छितो की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आजची काँग्रेस हे शहरी नक्षली चालवतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जाहीर वक्तव्य केलेले की काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये 46 नक्षलवादी संघटना आहेत. या हनुमंत पवारवर 26 पोलीस केस आहेत असं मला माहिती मिळालेली आहे. त्याच्या आर्थिक फसवणुकीपासून केलेलं आहे. हा कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे
आणि मग मला ते डॉट जोडत जर गेले तर मला उलट याच्यापासून धोका आहे, तर मला संरक्षण मिळावं. अहो त्याच्यावर किती गुन्हे दाखल असतील सगळं काही मान्य आहे, पण तुम्ही एका टीव्ही चॅनलच्या डेबेट शोवर एकमेकांवर म्हणजे ज्या पद्धतीने विचार मांडत होते, विचार मांडता तुमच्या मनात एवढं कटुता आली की थेट तुम्ही त्याला मारता, धमकी देता, हे विचार आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. हे कसलं मग? माझं जीवन सोशल मीडियावर उघड आहे. तुम्हाला माझ्या जेव्हा मी विचार मांडतो, विरोधी विचारांचे लिहून असलेली शिवीगाळ करतात ना, आजपर्यंत ना त्यांना कधी धमकी दिलेली आहे. मी जाऊन पोलीस तक्रारी केलेल्या आहेत. आजपर्यंत मी जाहीर डिबेटमध्ये अनेक विरोधी विचारांशी बोललेलो आहे, माझ्या शेजारी येऊन बसलेले आहेत, कधीच अशा प्रकारचा प्रकार घडला नाही. परंतु एक व्यक्ती जेव्हा एक सीमारेषा ओलांडते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी असणं म्हणजे काय? शेवटी काय तर जेव्हा तुकाराम महाराज समोर येतील तर त्यांच्या पाया पडणार, आणि जेव्हा हे अफजल खान, हे टिपू सारखे लोक येतील तर त्यांना योग्य तो धडा शिकवणं, तर आम्ही शिकवला. पण तुम्ही शिकवला तर तिथं तर ते काहीच असं दिसत नाही. तुमचेच सगळे मित्र आहेत, तुमचेच जवळचे आहेत, तो एकटा आहे, तुम्ही त्याला थेट मारताय. म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने तुम्ही मारहाण केली, त्याचं म्हणणं आहे की एक दात पडला, नाकावर लागले, श्वास घ्यायला त्याला त्रास होतोय, एवढे जबर मारहाण तुम्ही केली आणि अर्थातच तसा गुन्हा देखील दाखल केला. जर आपल्याला एवढ्या प्रकारचे त्रास असतील तर लोकांना बुटाने मारण्याची भाषा आपण करू नये. दुसरं, ते माझे सहकारी आहेत, तर माझ्याबरोबर कायम असतात. आजही तुम्हाला दिसेल की तर माझे काही मित्र बसलेलेच आहेत, कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. कुठला तरी येतो आणि तो मारून टाकण्याची धमकी देतो, तर हे काही सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही चुकीचं केलंय तुम्हाला असं वाटत नाही बिलकुल? काय चुकीच्या लोकांबरोबर चुकीचं करणं याच्यामध्ये काहीच हे नाही. आता कुठला तरी खरोखर चांगला व्यक्ती असता, माझ्या विरोधी विचारांचा का असेल ना, मी त्यांचा आदर सन्मान करतो. आजपर्यंत तुम्ही मला माझी कुठली हे दाखवा की मी कुठेतरी विरोधी विचारांच्या याच्यावर गेलो आणि त्याला काहीतरी अश्लील शिवीगाळ देखील केले. मारहाण तर खूप दूर राहिली. माझ्यावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक NC दाखल आहे का, हे मला आणून दाखवा. आता 2 व्यक्तिमत्वांचा विचार केला तर तुम्हाला स्पष्ट होतंय की कोण विकृत आहे आणि कोण संविधानिक मार्गाने चालतो. सोशल मीडियावर तुम्ही जरी म्हणत असाल की माझा भाजपशी काही संबंध नाही, मात्र तुमचे अनेक फोटो आहेत मोठे मोठे नेत्यांसोबत, पंतप्रधानांसोबत आहे. अर्थात जर आपण बघितलं तर फायनान्स मिनिस्टर, इतर लोक आहेत, मुख्यमंत्री यांच्यासोबत सुद्धा अनेक नेत्यांसोबत तुमचे फोटो आहेत. आताचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असल्याचं जाहीरपणे सांगता. मी स्वतः एक हिंदुत्ववादी आहे. आता अशा विचारांचे लोक जेव्हा मला बोलवतात तो मी त्यांना जाऊन भेटतो. हर्षवर्धन सपकाळांनी जर मला बोलवलं आणि काही सल्ला मला विचारला, काही मार्गदर्शन मला केलं, तर ते देखील मी जरूर करेल. काय ते माझे शत्रू नाही आहेत. भारतीय काँग्रेस देखील माझी शत्रू नाही आहे, ना कम्युनिस्ट पार्टी आहे. पण जेव्हा तुम्ही एक सीमारेषा ओलांडून जर या देशाविरुद्ध किंवा एखाद्या विचारसरणी विरोधात जर तुम्ही काही हिंसक करायला बघत असाल तर तिथं मी आडवा येणार. मग त्याच्यामध्ये अगदी ते BJPचे जरी लोक असतील तरी येणार. कालची डिबेटच त्याच्यावरती होती. मी तिथं मागणी केलेली आहे की जो कोणी तो विकृत BJPचा आमदार आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी तुम्हाला काल बोलवलं होतं, तुमचं पिस्टल हे सगळं आता जमा केलेलं आहे. हा, पोलिसांनी मला बोलवलं, त्या घडलेल्या प्रकाराची चौकशी केली, माझा त्याच्यावरचा जबाब घेतला. मी त्याच्यामध्ये हनुमंत पवारवरती एक केस दाखल केलेली आहे. त्याच्यावरती पोलीस त्यांच्या अनुषंगाने तपास करतील. माझा पोलीस दलावरती काय विश्वास आहे, कारण मी कायम पोलिसांच्या सोबतच काम करतो. माझ्या आत्तापर्यंत मला वाटतं असे काही अनेक अर्ज तिथं पडलेले असतील. मग या जिहादी प्रवृत्ती विरोधात असतात, मग ते या नक्षलवादी प्रवृत्ती विरोधात असतात. असं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत जाऊन मी कुणाला काहीतरी बोललोय किंवा धमकी दिली असं एकही प्रकार तुम्हाला आढळेल? मला हे सगळं तुम्ही मला सांगताय की तुम्ही बरेच कामं करता, इतर तुमचे सोशल वर्क सुद्धा आहे. मग एवढं असं काय झालं विचारांची लढाई जी तुम्ही म्हणजे विचार मांडत होते आणि थेट हात उचलता तुम्ही, बंदुकीचं धमकी देता, आणि ज्या हनुमंत पवार म्हणते की आम्ही गांधी विचाराचे नाही, तर मलाही उत्तर त्याला देता आलं असतं, कारण त्यांनी देखील शेतीत काम केलं. त्याचं म्हणणं की बुक्कीत बैल पाडलंय आम्ही. ठीक आहे, आता काय असतं, विचारांची लढाई ही विचारी लोकांशी केली पाहिजे. उद्या आता दाऊद इब्राहिम जर मला येऊन विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे आणि आता आपण असं होऊ शकत नाही. तुम्ही कुणाची तुलना करताय? नाही, मी आता उदाहरण म्हणूया. आता त्याला एक उदाहरण म्हणतात, त्याची तुलना काय त्या हनुमंत पवारशी नाही, हनुमंत मच्छर आहे. तर मी असं म्हणतो की जर उद्या तो येऊन अशी काही भाषा करू लागला तर हनुमंत पवारचं वागणं हे गांधीजींच्या विचाराशी सुसंगत आहे का, हे तर पहिलं प्रसारमाध्यमांनी तपासावं. एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करणं, आता तरी तसं दिसतंय, कारण नाही तर त्यांनी मारलं असतं ना तुम्हाला, आता ते उत्तर दिलं असतं. मी काय म्हणतो, एखादा कधी बोलायला खूप वाघ असतो आणि जेव्हा समोर येतो तेव्हा तो शेपूट घालतो. बाकी एखादं काय, आता जर तुम्ही बघितलं त्याची शारीरिक माझी हे, तर त्याच्यात स्पष्ट होतंय ते दम इथं असतो आणि तो कुणामध्ये आहे आणि तो फक्त बुटाने मारण्याची भाषा करतो. जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी त्याचं काय आहे त्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही अजून देखील ठाम आहात की तुम्ही जे केलं ते योग्य होतं? एकदा ABP माझाच्या वतीने सांगू इच्छितो, जे काही केलंय त्याबद्दल अभिमान आहे, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही. अशा प्रकारचं पुन्हा एकदा त्यांनी जर प्रयत्न केला
तर पुन्हा एकदा हिंदुत्ववादी या महाराष्ट्रातले असतील नाही तर अखंड हिंदुस्थानातले हे प्रकार सहन नाही करणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, अहिल्याभाऊ होळकर, लवजी वास्ताद, उमाजीराजे नाईक यांच्या विचारावर चालतो. यांनी ज्या विचारांना जे योग्य उत्तर दिलं पाहिजे ते आम्हाला शिकवलेलं, आम्ही तेच करू. अर्थात जर आपण बघितलं तर अजून देखील ते ठाम आहेत. अभिमान आहे जे की मी केलेलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्याला ज्या पद्धतीने मारहाण केली, गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी मला बोलवलं आणि मी बंदूक देखील सरेंडर केलेली आहे. मात्र जे काय मी केलं त्याच्यावर मी ठाम आहेत आणि असं पुढं जर असं वक्तव्य झाले तर अशाच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल याच्यावर देखील तुषार दामगुडे हे ठाम आहेत. कॅमेरा राजेश बिडकरचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.